हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत सुपर टेस्टी डिलिशियस असा नो मैदा रागी केक। चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। इथे एका पातेल्यात मी अर्धा कप इतकं दही घेतलं आहे। इथे आपण सगळ्या गोष्टी मेजरमेंट करून घेणार आहोत जेणेकरून आपला केक अजिबात बिघडणार नाही। योग्य प्रमाण अगदी महत्त्वाचं। आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत साधारण 1 चमचा इतकं बेकिंग सोडा। बेकिंग सोडा यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला कॉन्स्टंट 2 ते 3 मिनिटं हे दही चांगलं फेटून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटानंतर यामध्ये आपण मेल्टेड बटर घालणार आहोत। मी इथे अर्धा कप इतकं मेल्टेड बटर घेतलं आहे। आपण एकाच कपाचं प्रमाण सगळ्या याला वापरणार आहोत। आता इथे मी अर्धा कप इतकं कॉफी दुधामध्ये मिक्स करून ह्या कपाच्या मेजरमेंटनी यात घातली आहे आणि ती कॉफी चांगली फेटून घ्यायची आहे। त्याच कपाच्या मेजरमेंटने आपल्याला अर्धा कप इतका गूळ घ्यायचा आहे। आता गूळही आपण यामध्ये छान फेटून घेणार आहोत, छान एकजीव करून घेणार आहोत। आता गूळ चांगला वितळला 2 ते 3 मिनिटात छान फेटून घेतल्यानंतर हा विरघळतो। त्यानंतर आता आपण एका चाळणीमध्ये 1 कप इतकं नाचणी रागीचं पीठ घेणार आहोत। 1 कप इतकं गव्हाचं पीठ, अर्धा कप इतकी कोको पावडर आणि साधारण 2 ते 2.5 चमचे इतकं बेकिंग पावडर। आता ही चांगलं चाळून घ्यायचं आहे आणि छान चाळल्यानंतर आपल्याला हे सगळं पीठ छान एकजीव करून अधिक न वेळ घालवता आपण केकच्या भांड्यामध्ये छान बटर पेपर लावून हे सगळं मिश्रण ट्रान्सफर करणार आहोत आणि छानपैकी या मिश्रणाला टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये एअर बबल्स राहणार नाही। आणि हे सगळं मिश्रण आपण छान टॅप केल्यानंतर व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग आपण प्री हीट करून घेतलेल्या स्टीमरमध्ये किंवा आपण ज्याही कुठल्या भांड्यामध्ये हे स्टीम करून घेणार आहोत त्यात हा केक टिन आपण ठेवून घेऊया। इथे मी पाणी घेतलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कुठल्याही जाडबुडाच्या भांड्यामध्ये खाली मीठ ठेवूनही हा केक बेक करू शकता। इथे आता आपण साधारण 20 ते 25 मिनिटं एकदम लो फ्लेमवरती झाकून छान बेक करून घ्यायचा आहे। आपला केक तयार आहे। यात आता आपण सुरी घालून चेक करूया। जर सुरी किंवा टूथपिक आपली अशा प्रकारे क्लीन येत असेल तर समजायचं आपला केक छान प्रकारे कुक झालेला आहे, छान प्रकारे बेक झालेला आहे। आता हा आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर हा इझिली छान डिमोल्ड होतो। बघा आपला केक किती छान स्पॉन्जी झालेला आहे, मस्त असा हा केक तयार झाला आहे। आता ह्या केकवर आपण टाकूया मेल्ट करून घेतलेलं चॉकलेट। इथे मी चॉकलेट मेल्ट केलेलं आहे आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकले आहे। आता हे सगळं चॉकलेट आपण ह्या केकवर टाकून घेऊया। आता हे चॉकलेट आणि केक सेट होण्यासाठी आपण फ्रीझरमध्ये ठेवून देऊया। साधारण 1-1.5 तासात हा छान सेट होतो। आता केक खा अगदी गिल्ट फ्री। आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील। जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली, सबस्क्राईब द चॅनल। स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान। पुन्हा भेटूया अशा चमचमीत चटपटीत व्हिडिओंसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा।